गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये 7.5 कधी निर्माण होते बरं। समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। हे मनाचे श्लोक आहेत ना, दासबोध आहे, यामध्ये प्रस्तुत स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे। जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये हा कळी शिरतो ना, हा कळी प्रवेश करतो, तेव्हा मनुष्याची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही। म्हणजे काय? म्हणजे हा नक्की कली कोण आहे? हा कली म्हणजे अहंकार आहे। हा कली म्हणजे द्वेष आहे। हा कली म्हणजे ज्या ठिकाणी तो जातो ना, त्याचा उद्ध्वस्त करून टाकतो, सर्व आनंद हिरावून तो टाकतो। मग हा कली आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे। पण याला जर आपल्याला बाजूला सरवायचं असेल, याला जर नष्ट करायचं असेल, तर समर्थांनी हा भक्तिमार्ग सांगितलेला आहे ना। पण तरीसुद्धा हा मनुष्य भक्तिमार्ग करतो का? अहंकारामध्ये बुडून जातो, पैशाच्या पायी नाती तोडून टाकतो, तरीसुद्धा हा मनुष्य या अहंकाराला सोडत नाही, या कलीला सोडत नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर या मनुष्यामध्ये कोणता कली असेल ना, तर त्याच्यापासून आपण सावध राहायला हवं। त्याच्यावर विश्वास टाकू नये, त्याच्यावर विश्वास ठेवू नये। अशा कलीपासून समर्थांनी आपल्याला सावध कसं राहावं ना, हे पूर्ण सांगितलेलंच आहे ना। आता आपण जाऊया इंद्र दरबारामध्ये। या इंद्राच्या दरबारामध्ये हा कली कसा घुसला आणि कशा प्रकारे त्याने हा उद्ध्वस्त केला ना, ते पूर्ण आपण पाहणार आहोत। हा इंद्राचं कटकारस्थान त्यानं कशा पद्धतीनं उद्ध्वस्त केलं ना, ते आपण सर्व पाहणार आहोत। ही कथा आहे ना, इंद्रदेवाची आहे। त्यावेळी इंद्र हा देवांचा राजा नव्हता, पण त्याचा महाल मात्र खूप मोठा होता। त्याची सेवा करायला 7 दाशा होत्या आणि त्या सर्वजणी एकापेक्षा एक देखण्याच होत्या ना। सगळ्यात सुंदर होती ती कमळावती, आणि त्या कमळाच्या फुलासारखी जांभळ्या गुलाबी रंगाची। दिवसभर त्या इंद्राची सेवा करायच्या, त्या इंद्राचे हातपाय दाबायच्या, कुणी नाचकाम करायच्या, तर कुणी गाणं म्हणायच्या, कुणी वाद्यकाम करायच्या। तशातच इंद्राला डुलकी लागत असे। जाग आली की मनातले विचार उचलून वर येत होते। इंद्र विचार करत असे की आपल्या या अप्सरा एकापेक्षा एक सुंदर आहेत, सगळ्या कळेत निपुण आहेत, तर यांच्या या कलेचा राजकारणासाठी काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे। त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू होता। त्यामुळं त्यानं कमळावतीला हाक मारली, आणि तशी कमळावती लगेच तेथे त्याच्या पायाजवळ येऊन उभी राहिली। इंद्राला म्हणाली, बोला प्रभू, काय आज्ञा आहे बरं? आपली काही सेवा करू शकते का? तेव्हा इंद्र म्हणाला, कमळावती, तुम्ही सर्व अप्सरा एकापेक्षा एक सुंदर आहात, प्रत्येक कलेमध्ये निपुण आहात। तुम्ही असा खेळ उभा करा ना, की बघणारा भान हरपून गेला पाहिजे। तुमचा खेळ बघण्यासाठी मी सर्व देवांना बोलावू इच्छितो। तुमचा खेळ पाहून सर्व हवालदिल झाले पाहिजेत। यावर कमलावती म्हणाली, होय प्रभू, आम्ही इंद्राच्या इंद्रायणी आहोत, आणि तुमच्या नावाला आम्ही कुठेही गालबोट लागू देणार नाही। असा कार्यक्रम करतो ना, की सगळे देवगण इंद्रपुरीतून बाहेर पडायला नकोच म्हणतील। तुम्ही आमच्या साथीला एक तबलावादक द्या, आणि 4 दिवसांनी तुम्ही खुशाल सर्व देवांना बोलवून पाठवा। कमळावती अगदी निर्धास्तपणे म्हणाली। कमळावतीने असं आश्वासन दिल्यावर ते इंद्र आणि आनंदित झाला, आणि त्यानं आपला आवडता तबलजी बोलावून घेतला। त्याला सर्व समजावून सांगितलं।
त्या तबलजीच्या बोटामध्ये जादू होती. तबल्यावरती जेव्हा त्याची बोटं फिरायला लागली ना, तेव्हा तो तबला जणू बोलायला लागायचा. आता सर्वच तयारी झाली होती. महाळामध्ये चाळाचे घुंगरांचे आवाज छमछम छणछण करू लागले होते आणि गोड गळ्यातच बाहेर पडलेली ती सुराची लकेर काळजाला भिडू लागली. महाळ जणू बोलू लागला होता. इंद्रापुरी त्यामुळं डोळू लागली होती. आता फक्त देवांना बोलवायचं बाकी राहिलं होतं. अप्सरांना इंद्राच्या मनात काय चाललं आहे ना, ते हेही माहीत नव्हतं. पण इंद्राच्या डोक्यात मात्र वेगळंच इप्सित चालू होतं. त्याला सर्व 33 कोटी देवांचा राजा बनायचं होतं. इंद्रानं 33 कोटी देवांना आमंत्रण दिलं. सगळे देव तिथे हजर झाले. इंद्राचा दरबार भरला. कमळावती आणि तिच्या जोडीच्या अप्सरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. रात्र केव्हा संपली ना सकाळ कधी झाली हे देवांनाही कळालं नाही. त्या 7 अप्सरांच्या कलाकुसरीवरती सर्व देव मोहित झाले होते आणि कमळावती नाचून नाचून दमली. सकाळ झाली तसा इंद्राने सगळ्या देवांना तिथून जाण्यास सांगितलं. पण देव मात्र तिथून जाण्यास तयार नव्हते. ते म्हणाले की आम्हाला अजूनही कळा पाहायची आहे. तेव्हा इंद्राने त्यांना सांगितलं की तुम्हाला सर्व कार्यक्रम बघायचा असेल तर 5 दिवस संपूर्ण कार्यक्रम बघावा लागेल. बघा, आता सर्वांनी लक्षात ठेवा की आपण पाहत होतो की हा कली आहे ना, जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये शिरतो तेव्हा काय अवस्था होते ना, ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या असतात ना त्या सर्व गोष्टी उलट्या होऊन जातात. म्हणजे बघा, आपण आता पाहत आहोत की त्या देव एवढे भारावून गेले ना की त्यांना असं वाटलं की आम्हाला हा कार्यक्रम पूर्ण पाहायला पाहिजे. म्हणजे इंद्राने अट्ट ठेवली की हा कार्यक्रम आहे ना तो 5 दिवस बघावा लागेल. तुम्ही मधून उठून जाऊ शकणार नाही. सर्व देव त्यासाठी तयारसुद्धा झाले. पुन्हा संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला आणि रात्रभर त्या अप्सरा नाचून गाऊन दमू लागल्या होत्या. पण देवांचं मात्र समाधान होत नव्हतं. 4 दिवस झाले देव घरी गेले नाहीत. म्हणून देवांच्या बायका काळजीमध्ये पडल्या होत्या. एकमेकींकडे चौकशी करू लागल्या. कुणाचेच देव घरी आले नाहीत. तेवढ्यात सगळ्या स्वर्गाची खबर देणारे नारद मुनी बघा क्षणात तेथे पोचले. सगळ्या देवपत्नी त्यांच्या भोवती जमा झाल्या. नारदांना नानाविध प्रश्न विचारू लागल्या. तेव्हा नारद म्हणाले, सर्व देव सुखरूप आहेत, तुम्ही चिंता करू नका. कुठल्याही मोहिमेवर गेले नाहीत तर 7 अप्सरांच्या विळख्यामध्ये ते अडकलेले आहेत. त्यांच्या नाच गाण्याने वेडे झालेले आहेत. त्यामुळं त्यांना घराची आठवण येत नाही. हे ऐकून सर्व देवपत्नी भांबावून गेल्या. त्यांनी नारदांना विनंती केली की सर्वांना यातून बाहेर काढावं. तेव्हा नारदांनी त्यांना सांगितलं, देवींनो, तुम्ही तुमची सर्व शक्ती एकत्र करा आणि त्या 7 अप्सरा आहेत ना, रोज रांजण डोहामध्ये जलक्रीडा करायला येतात. आजही तेथे येतील आणि त्यांच्याबरोबर इंद्राचा एक तबलजी असतो. तुमची शक्ती आहे ना त्या तबलजीवर सोडा. त्याच्या मनात कळी सोडा. बघा, आपण हा कळी पाहत होतो ना, त्या देवींनी हा कळी आहे ना, तो कळी म्हणजे कोण बरं? कळी म्हणजे मोह उत्पन्न करणारा. कळी म्हणजे अहंकार. आणि त्याच्या मनामध्ये नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही सर्व देवी त्याला मोह उत्पन्न करा, म्हणजे मग पुढचं काम आहे ना ते आपोआप होऊन जाईल. नारद मुनींनी अशा प्रकारे सर्व देवींना मार्ग दाखवला. तेव्हा त्या आनंदित झाल्या. त्यांनी आपली सर्व शक्ती गोळा करून त्यांचा एक गोळा तबलजीवर सोडला. तबलजी बिचारा त्या 7 अप्सरांना बघा भावासारखा होता. 7 अप्सरा रांजण डोहामध्ये जल क्रीडा करायच्या तेव्हा तो नदीच्या अलीकडच्या बाजूला आंघोळ करायचा. त्यांना बघून बिचाऱ्याच्या मनात कधी पापसुद्धा आलं नव्हतं. पण आज इंद्रदेवाचं हे वागणं त्याला खूप खटकलं होतं.
इंद्रानं कमलावतीला सांगितलं होतं की कमलावती, तुम्ही जर ही कामगिरी करून दाखवली ना तर इंद्राचा निम्मा महाल तुमचा होऊन जाईल, शिवाय तुम्ही मागाल ते बक्षीस तुम्हाला मिळेल. इंद्राच्या ह्या बोलण्यानं 7 अप्सरा आनंदित झाल्या होत्या. पण तबलजींना मात्र इंद्रानं कसलंही बक्षीस ठेवलं नव्हतं. देवीच्या शक्तींचा बघा गोळा तबलजीवर आढळला आणि तसा त्यांच्या मनामध्ये कळी शिरला. सर्वार्थाने तो आंधळा झाला. कलेचा हा गर्व उफाळून आला आणि आपल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. आत्ताच आपण कमलावतीकडून वचन मागून घेतलं पाहिजे. बघा इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, जेव्हा हा कळी आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये घुसतो ना तेव्हा मनुष्य बेभान होऊन जातो. त्याला कसलंही भान राहत नाही. कारण का, त्याला द्वेष निर्माण होतो, त्याला मीपणाची भावना निर्माण होते. म्हणून मनुष्यानं या कळीपासून दूर राहायला हवं. आणि मनुष्य या कळीपासून दूर कधी राहील बरं? जेव्हा समर्थांनी सांगितलेले ही भक्ती आपण करू, 2 वेळची उपासना करू, हे श्रवण करू, तेव्हाच होईल ना. तसं होईल का? कधीच होणार नाही. म्हणून आपण पाहत होतो बघा त्या तबलजीचा गर्व आहे ना तो उफाळून आला आणि आपल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. आत्ताच आपण कमलावतीकडून वचन मागून घेतलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला. 7 अप्सरा रांजण डोहामध्ये त्या जलक्रीडा करण्यामध्ये दंग होत्या आणि काठावर त्यांच्या साड्या दागदागिने होते. एक अप्सरा त्या पाण्यातून उठून बाहेर आली तेव्हा तिला तिचे कपडे दिसेनासे झाले. तिने कमलावतीला हाक मारली आणि सगळ्यांचेच कपडे तेथे नव्हते. तेवढ्यात मैनावतीला झाडावर कपडे घेऊन बसलेला तो तबलजी दिसला. तेव्हा कमलावती त्याला म्हणाली, भाऊ तू आमच्या भावासारखा आहेस. इतके दिवस तू आमच्यासोबत चांगलं वागला आहेस, तू आमच्या भावाप्रमाणे वागला आहेस आणि आज तुझ्या मनामध्ये असलं भलतंसलतं काय आलं? पटकन कपडे दे, आज शेवटचा दिवस आहे. आजचा कार्यक्रम झाला ना की इंद्र आपल्याला बक्षीस देणार आहे. उगीच कार्यक्रमाचा खोळंबा करू नकोस. तेव्हा तबलजी म्हणाला, बक्षीस ते तर तुम्हाला मिळणार आहे, मला काय मिळणार आहे? मी जे मागेल ना ते मला तुम्ही देणार असाल ना तर ते कपडे देतो, नाहीतर तशाच कार्यक्रमाला जा. तुझे मागशील ना ते आम्ही तुला देऊ, पण तू अगोदर आमचे कपडे दे. कमलावती केविळवाणीपणे म्हणाली. तेव्हा तबलजी म्हणाला, असं बोलून चालणार नाही. तू उद्या पाण्यात उभी आहेस, त्या पाण्याची शपथ घेऊन सांग. लगेचच कमलावतीनं पाण्यात हात घातला आणि पाणी हातात घेऊन त्याला सांगितलं की तुला मी वचन दिलं, तुझे मागशील ना ते तुला मी देईल. पण तिनं असं म्हणताच पांढरं शुभ्र पाणी काळं झालं. ते पाहून कपडे नेसून अप्सरा लगबगीने चालू लागल्या. तेव्हा तबलजीनं त्यांची वाट अडवली. थांब कमलावती, तू वचन दिला आहेस ना, तू जर वचनाला फिरलीस ना तर हे पाणी तुला पिता येणार नाही. या पाण्यानं आंघोळ करता येणार नाही. या पाण्याचा तुला कसलाही उपयोग करता येणार नाही. आजचा कार्यक्रम झाला ना की तुला माझी व्हावी लागेल. हीच माझी मागणी आहे. तुझ्यासाठी तुला ती पूर्ण करावीच लागेल. तुला या गंगा आईची शपथ आहे. तबलजीचं हे बोलणं ऐकून कमलावतीला धक्काच बसला. ती निमूटपणे चालू लागली. सगळ्यांनी इंद्रदेवानं दिलेले पंख चढवले. तिकडे इंद्रदेव मात्र सर्व अप्सरांची वाट बघून चिंताग्रस्त झाले होते. सर्व देव ताटकळले होते. आज 5वा दिवस होता आणि अप्सरांचं हे नाचगाणे बघण्यासाठी सगळे देव आतुर झालेले होते. तबलजींची नजर मात्र त्या कमळावरती खेळली होती. इंद्रसभा सुरू झाली आणि कमळावती आणि तिच्या अप्सरांनी ताळ धरायला सुरुवात केली. सुरांच्या सुरेला लढी उलगडू लागल्या. घुंगराची चणचण तबल्यातून त्या तबल्यातून निघणारे ते बोल, त्या तबलजीच्या बोटांमध्ये तर जादूच होती.
कमळावतीने देखील खूप सुंदर असं नृत्य सादर केलं. तुमच्या लक्षात असू द्या, आपण पाहत आहोत की ही मोह माया आहे ना, हा कली आहे. तो मनुष्याची अधोगती कसं करत असतो ते आपण पाहत आहोत. म्हणजेच या निरूपणाचं जे सार आहे ना, ते तुम्ही लक्षात घ्यायला हवं. आपण पुढे पाहूया. त्या कमळावतीवरती देवांच्या नजरा खेळल्या होत्या. एक गिरकी घेऊन तिने तबलजीकडे नजर फेकली आणि त्यातच घात झाला. तबलजीच्या विषयी तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं, त्याच्याविषयी प्रीत निर्माण झाली आणि तबलजीच्या नजरेमध्ये तिची नजर अडकली. पावलं अडखळू लागली, ठेका चुकू लागला आणि सगळ्या देवांची नजर आहे ना, तिच्या आणि तिची नजर मात्र तबलजीवर होती. आणि तबलजी आपल्या जन्माचा जोडीदार होईल. इंद्रानं आपल्याला दिलेल्या महाळामध्ये आपल्या दोघांचा संसार फुलू लागेल. उद्याच्या या अशा स्वप्नामध्ये ती मग्न झाली होती. ती नाचणं विसरून गेली होती. सगळे देव तिच्याकडे एकाग्र नजरेने बघत होते, पण ती मात्र उभी होती. हे सर्व पाहून नाचता नाचता मैनावतीनं तिच्या दंडाला चिमटा काढला आणि तशी कमळावती स्वप्नातून बाहेर पडली. इतर अप्सरांच्या जोडीनं ताळ धरायला गेली, पण तिचा पाय जोरात आपटला. पायातले चाळ तुटून घुंगरू चौफेर झाले. तबलजी सुद्धा कमळावतीच्या स्वप्नातच हरवलेला होता. त्याच्या बोटांचा ठेका वारंवार चुकत होता आणि भांबावून गेलेल्या तबलजींचा जोराचा हात तबल्यावर पडला. तसा तो तबलासुद्धा फुटला. सगळ्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ होऊन झाला. देवांच्या मस्तकातली धुंदी क्षणातमध्ये उतरली आणि देव ताडकन उभे राहिले. हे असले प्रेमचाळे बघण्यासाठी आम्ही इथे आमचा मौल्यवान वेळ घालवायचा का? चला सगळे. इंद्राने स्वर्गात हे वाईट अमंगळ आणलं. आपल्याला आपल्या कर्तव्याची भूळ पाडली. इंद्राची ही इंद्रसभा आहे ना, आणि या 7 अप्सरा इंद्रालाच लकलाभ होत असं म्हणत संतापलेले सगळे देव आपापल्या महाली निघून गेले आणि इंद्राचा मात्र सर्व खेळ बिघडला. त्याने जे विचार केला होता ना, ते सर्व इप्सित तसंच राहिलं. तो क्रोधित झाला आणि त्याच्या मस्तकात संताप वाहू लागला आणि चिडलेल्या इंद्रानं अप्सरांना शाप दिला. या अप्सरांनो, तुमच्यामुळं हा इंद्र आज सगळ्या देवांमध्ये अपमानित झाला. तुम्ही माझं सगळं इप्सित बिघडवलं आहे. तुमच्या सौंदर्याचा गर्व चढला. आत्ताच्या आत्ता तुमचं हे सौंदर्य नष्ट होऊन 12 वर्ष तुम्ही रवरवात जाऊन पडाल. इंद्राची ही शापवाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत 7 अप्सरा काळ्या टिक्कर पडू लागल्या. त्या हाडली झाल्या, त्या भेसूर दिसू लागल्या आणि त्या धाय मोकळून रडू लागल्या. इकडे तबलजी थरथर कापायला लागला होता, कारण हे सगळं होतं ना, ते तबलजीमुळं घडलं होतं. आपल्या मनात कळी शिरला आणि आपल्याला स्वार्थ सुटला. आता इंद्र आपल्याला तरी कसा सोडतो? तो इंद्रापुढे हात जोडून उभा राहिला. तेव्हा ही सगळी माझी चूक आहे. या बिचाऱ्या अप्सरांना त्याची शिक्षा देऊ नका. मला हवी ती शिक्षा द्या, पण यांना उशाप देऊन टाका. तो तबलजी आहे ना, इंद्राकडे क्षमायातना करू लागला. तबलजी गयावया करत असताना इंद्राला म्हणाला, पण इंद्राचा क्रोध त्यानं जास्तच वाढत होता. तू तर 12 वर्ष शेणातला किडा बनून राहशील, असं इंद्राने तबलजीला शाप दिला. तितक्यात नारद मुनी तिथे पोचले आणि त्यांनी इंद्राला सगळं समजावून सांगितलं. सर्व माहिती कळल्यावरती इंद्राला नेमकं कुठं चुकलं ते पण कळालं. पण आता ते शाप देऊन बसलेले होते. आता तो शाप माघारी घ्यायचा तरी कसा? इंद्राचा सर्व संताप आता वितळला होता. त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली होती. त्यानं अप्सरांना उशाप दिला की 12 वर्षांनी तुम्ही 7 बहिणी एका शंकराचा भक्त असलेल्या वांझोट्याच्या पोटी जन्म घ्याल आणि हा तबलजी तुमचा भाऊ म्हणून एका बाईच्या घरीपोटी जन्म घेईल आणि तुम्ही 7 आसरा व्हाल. तुमची कहाणी घराघरामध्ये सांगितली जाईल आणि इंद्राच्या शापाप्रमाणे 7 अप्सरा रवरवात जाऊन पडल्या.
तबलजी हत्तीच्या शेणात किडावून पडला. समर्थांनी सांगितलेलं आहे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय नक्की? बघा, आपण पाहिलं की या कथेमध्ये आपल्याला दिसून आलं की माणसाचा हा इंद्राचा अहंकार आहे ना, तो त्याच्याच नशिबी पडला ना. म्हणून अहंकारी बनू नका. जेव्हा मनुष्य अहंकारी बनतो ना, तेव्हा हा कळी कुठून ना कुठून नक्कीच येतो. आणि जरी आला नाही ना तरी भगवंत निर्माण करत असतो. म्हणून ही सृष्टी आहे ना, ही भगवंताने निर्माण केलेली आहे. त्यामध्ये कधीच अहंकारी बनू नका, कधीच स्वतःला राजा समजू नका. कारण ज्यांनी स्वतःला राजा समजलं ना, त्यांची अधोगती झाली ना. म्हणून आपण या परमेश्वराची लेकरं आहोत. लेकरांप्रमाणे आपण जीवन जगायला हवं. पण आपण जर राजा बनण्याचा जर विचार करत असाल, या पूर्ण विश्वाचा राजा बनण्याचा असेल, तर मात्र अधोगती आहे ना, ती निश्चितच होणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या भगवंताने सृष्टी निर्माण केली आहे ना, पण ती नष्टसुद्धा कशी करायची, ती सुद्धा त्याच्याच हातात आहे ना. म्हणून गर्वाने फुगून जाऊ नका, अहंकारी होऊ नका. कारण तुमच्या गर्वाचं कधी गर्वहरण होईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. तुमची संपत्तीचं कधीही विल्हेवाट होईल ना, कधी तुम्ही भिकारी होऊन जाल, ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही. कारण हा मनुष्य मात्र विसरून गेलेला आहे. जी या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली त्यालाच आपण विसरलो, तर आपण जीवनामध्ये पुण्यकर्म करू का? कधीच करू शकत नाही. म्हणून आपण भगवंताकडे मागणं कोणतं करावं बरं? हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारं मस्तक दे, मदत करणारे हात दे, सतत मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारं मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. पण असं आपण कधी मागतो का? कधीतरी प्रत्येक भक्ताने विचार करावा. आपण दत्त माऊलींची भक्ती करतो, श्रीकृष्ण स्वारींची भक्ती करतो, प्रभू श्री रामाची भक्ती करतो. हे सर्व भगवंत एकच आहे ना. म्हणून जर आपण भगवंताकडं मागायचं झालं ना, तर आपण धन मागतो, पैसा मागतो, आपण आपल्या परिवाराला सुखी राहावं यासाठी मागणं करतो. पण भगवंताकडे आपण असं कधी मागणं मागतो का? हे भगवंता, माझे हे डोळे आहेत ना, त्यांना सद्गुण विचार दिसू दे. त्यांना ही पृथ्वी आहे ना, ती कोणाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारी दिसू दे. आपण असं कधी मागतो का? माझं हे मस्तक तुझ्या श्रद्धेनं झुकू दे, असं कधी वागतो का? पण आपण अहंकारी झालेलो असतो. मग आपलं मस्तक कुठे झुकेल का? कधीच झुकणार नाही. ते का झुकणार नाही बरं? कारण आपण नियमांमध्ये नसतो. समर्थांनी सांगितलेल्या नियमांमध्ये आपण राहत नाही. समर्थांनी सांगितलेली उपासना करत नाही. समर्थांनी सांगितलेलं श्रवण करत नाही. मग आपल्याला भगवंत प्रकट होईल का? भगवंताची आपल्याला दृष्टी पडेल का? म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याचं जीवन आहे ना, ते कर्मावर आधारलेलं आहे. जसे तुम्ही कर्म कराल ना, तशा पद्धतीचं तुमच्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. उलट द्वेषाने तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. म्हणजे तुम्ही कुणाला जर भाकर दिली ना, तर तुम्हाला 2 भाकरी मिळणार आहेत. म्हणजेच दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माणच झालं पाहिजे. तेव्हाच या सृष्टीचं चक्र आहे ना, ते गोल फिरत असतं. जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलं ना, तर तुमच्या आयुष्यात सुद्धा दुःखच येणार आहे. म्हणून या जगामध्ये, या विश्वामध्ये प्रेम निर्माण करा. स्वतःसुद्धा आनंदी राहा, दुसऱ्याला सुद्धा आनंद द्या. तेच खरे कर्म आहेत. जय जय रघुवीर समर्थ.